रामराम मंडळी. शब्दसखी चॅनलमध्ये मी शोभा जाधव आपले स्वागत करते. आज आपण काही विनोद ऐकूया. माझा पहिला विनोद, गाढवाला नमस्कार. माझी मैत्रीण लता आणि मी, आम्हाला सवय होती गाय दिसली की पाय पडायची. तर एकदा मी पुढं आले शाळेत आणि माझी मैत्रीण लता मागून येत होती. ते एक झाड होतं, झाडाखाली बकऱ्याचे पिल्लं, गायचे वासरू असे बसायचे थंड हवेच्या ठिकाणी. आणि एक दिवस काय झालं की ते शाळेत येताना तिथे एक पांढरं शुभ्र गाढवाचं पिल्लू देखील बसलं होतं आणि अलीकडं होतं ते. माझी मैत्रिणीला गडबडीत आली आणि लगेच तिने गाढवाला हात लावून असा नमस्कार केला. परत मागे वळून पाहती तर अरे, गाढव! इकडं तिकडं पाहिलं, कोणी पाहत नाही ना. नाही. आता काय करावं. शाळेत आली, वर्गात आली. मला म्हणली, शोभे इकडे ये. मी म्हणलं, काय झालेलं आता? अगं काय सांगू तुला, मी गाढवाचंच पाय पडले गाय म्हणून. मला खूप हसू आलं. मी म्हणलं, लता, अगं गाढवाला खूप आनंद झाला असेल. त्याला वाटलं असेल, चला कुणीतरी भक्त आहे आपलं पण, नाहीतर तू गाढव आहे असं शिव्या देत असतात. त्याला आनंद झाला असेल. चल, तू काही म्हणते. अगं पण काय होतं, ते एक मूक जनावर, गायसुद्धा मूक जनावर. देव प्रत्येक आत्म्यात वसत असतो. बरं जाऊ दे, कुणाला सांगू नको. मी म्हणलं, नाही सांगणार. छान वाटलं ना.